मी एक काम करते, मी अनुला घेते आणि इथून लांब निघून जाते, म्हणजे तुम्हा दोघांच्या जीवाला शांतता लाभेल. रागिणी, प्रत्येक वेळेला असा टोकाचा विचार करायची काय गरज आहे का? हां, आता तू तरी समजाव ना तिला. काय सांगायचं आणि काय चुकीचं बोलते ती? तुझ्या मातोश्री आहेत ना वहिनी साहेब, त्या आम्हाला या घरामध्ये अप्रेपणाची भावना निर्माण करतात. खरंच तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झाला ना, म्हणून दादा आम्हाला इथे घेऊन आला राहायला. कुणाला आवडलं असतं ते, पण भावाने त्याच्या घरी आणलं, आम्ही राहिलो. पण म्हणजे खरं तर मी इथे आले, माझं घर, माझ्या दादाचं घर, म्हणून इथे आले. आत्या, तू तरी बोलू नकोस. तुला माहिती आहे आईचा स्वभाव कसा आहे ते. आई कोणाच्या मनाला कधीच दुखावणार नाही आणि उगाच असतं कधीच कोणाला ओरडणार नाही. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? या सगळ्या प्रकरणात आमची चूक आहे? ज्या मुलीसमोर त्यांनी माझा अपमान केला त्या मुलीची लायकी सुद्धा नाहीये माझ्या समोर उभी राहायची. रागिणी, स्वतःच्या मनाला वाटतात तसे तर्क नको ना काढूस. त्या मुलीची काय चूक आहे? हां, आपल्याकडे मदतीच्या अपेक्षेने आली होती ती. बाबांना वाचवलं होतं तिने. तू खरं तर तिला थँक्स म्हणायला हवं होतं. ते राहिलं बाजूलाच. नको ते आरोप करत बसलीस तिच्यावर. ते आईला कसं चालेल? मी काय म्हणतो, हा विषय इथेच थांबूया ना, सोडून देऊया ना प्लीज. आत्या, सांग ना तिला शांत राहायला. तू माझ्या आईला का मध्ये खेचतोयस? तू तुझ्या आईबद्दल बोल ना. बाहेरच्या लोकांचा पोळका तुझ्या आईला आहे. इनफॅक्ट भिकारड्यांना डोक्यावर नाचवणं हे तुझ्या आईचे शौक आहे, कळलं? आज तिच्या समोर माझा अपमान केलात, माझ्या अनुला हर्ट करून त्या मुलीला ऍडमिशन दिलं. आता माहिती नाही पुढे अजून काय काय करणार आहे तुझी आई. आधीच त्या थोरल्या नातीचे गोडवे गायले जात होते, ते पुरे नव्हते. अजून एक ऍडिशनल गोष्ट. रागिणी, आत्ताच मी प्रिन्सिपलना फैलावर घेऊन आले. दुसरा नंबर तुझा आहे वाटतं. मी कुणासाठी काय करायचं ते ठरवायला मी समर्थ आहे, त्याची काळजी तू करू नकोस. त्या गरीब मुलीशी कशा वागलात तुम्ही? तिची माफी मागणं तर सोडूनच दे, तिच्याशी नीट बोलता येत नाही का तुला? नाही वहिनी, तसं नाहीये. काय झालं, परक्या माणसांसमोर तू तिला सुनावलंस, त्यामुळे जरासं वाईट वाटलं तिला. बाकी काही नाही. हो ना रागिणी? सॉरी आई. ऍक्च्युली तुम्ही त्या भिकारड्या मुलीसमोर मला इतकं काही बोललात ना, ती गोष्ट माझ्या मनाला लागली आहे. भिकारडी? ज्या श्रीमंतीच्या बळावर तू तिला भिकारडी म्हणतेस, ती श्रीमंती तुला राजनशी लग्न केल्यानंतर मिळाली, हे विसरलीस का? त्या आधीचं आयुष्य आठव. माणूस कितीही मोठा झाला ना तरी त्याने त्याचे पाय जमिनीवरच ठेवावे. आता तुझं हे असं वागणं राजनला कितीही खटकलं तरी तो तक्रार करत नाही, कारण तसे संस्कार आहेत माझ्या मुलावर. आणि मी माझ्या थोरल्या नातीचे गोडवे गाणार, कारण माझी खात्री आहे तिच्यावरही हेच संस्कार झाले असणार. कमळीला भेटल्यापासून तर मला पक्की खात्री वाटतेय की माझी थोरली नात या घरी लवकरच येणार. राजन, माझ्या नातीला सासूबाईंसारखा बरोबर असा इथे तीळ आहे ना? हो आई.
कमळे आता सौंद भारी होणार बघ. कशावर ना ग? अगं एवढ्या अडचणी आल्या, खरं सगळं पार करून आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालंच की. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या आजीसने आपण इथंच पहिल्यांदा मंदिरात भेटलो होतो की. अगं होय की ग. आणि योगायोग बघ की, त्याच आपल्या कॉलेजच्या मालकीनबाई निघाल्या आणि त्यांनीच आपली ऍडमिशन करून दिली. पण कमळे काय पण म्हण, कसल्या रुबाबात आल्या होत्या ग, एकदम लेडी सिंगम. टा 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 टा. कमळे तुला सांगतो, ते एकटं आपल्या संकट असले की नाही, ते त्या समद्या एडसने आपण एकदम पाणी पाजू बघ. शानी आहेस की. अगं त्यांनी आपली एकदा काय मदत केली, आपण काय सारखा सारखा त्रास द्यायचा होय? निंगे आता मन लावून फक्त अभ्यास करायचा आणि बाकी कसलंच टेन्शन घ्यायचं नाही काय. बरोबर आहे तुझं. देवी आई, तुझ्याच कृपेनं आम्ही मुंबईत आलो. माझं सपन आता पुरं होणार असं दिसायला लागलंय. खरं गावाकडं आई या नाबसने माझी लय आठवण येत असणार. आई तर सारखी मी परत येऊन दे म्हणून तुझ्याकडं प्रार्थनाच करत असेल. देवी आई, तेवढी एक गोष्ट सोडून तिच्या सगळ्या इच्छा पुरा कर बघ. आणि अजून एक, त्या दिवशी अन्नपूर्णा आजी आपल्या नातीसाठी प्रार्थना करत होत्या, त्यांची बी इच्छा पुरी कर. कमळे, ते ना बोर्डिंग स्कूल हॉस्टेल असल्या ठिकाणी जेवण नीट नसतंय असं म्हणतात. अरे आपल्या हॉस्टेलला जेवण चांगलं असेल नाही? अगं असायलाच पाहिजे. अन्नपूर्णा आजींचं टेरर बघितलंस की नाही, कोणाची बिशाद आहे का काय गडबड करायची. होय की ग, कवा एकदा जाऊन जेवतोय आणि झोपतोय असं झालंय बघ. कालपासून नुसता पिट्टा पडलाय की. खरंय ग. होय की. बरा बरा पावलं टाक, ह्या गल्लीत निघूया लवकर. ए गप घुमन वाट सोड, नाहीतर नाहीतर काय, नाहीतर काय. ए माकडा, आम्ही कोल्हापूरच्या मर्दानी आहे. तुझ्यासारख्या भेकाडाला घाबरलो वाटलो काय? ए कबड्डी चॅम्पियन आहे आम्ही. अशी एक फाईट देईन की नाही गुचित गारच होशील. हो खेळ ना, चला खेळ कबड्डी. ये ये ये. तुझं तर कमळे पळ. ए सोड, ए सोड की. बोल आता काय करशील. कशाला मारला? हा कुठे होतात तुम्ही? शोधून शोधून दमलो मी. कॉलेजमधून कशाला गायब व्हायचं? अख्खी मुंबई पालथी घातली मी. मी बंड्याला माझा नंबर दिला होता. तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा ना मला, मी स्टेशनला रिसीव्ह करायला आलो असतो. काय अशा बघताय काय तुम्ही माझ्याकडे ओळख नसल्यासारख्या? ते जाऊ दे, तुमची ऍडमिशन झाली का? नाही नसेल झाली तर सांगा, मी मदत करतो तुम्हाला. काय कमळी निंगी थांबा. सरुताई, काय हो सरुताई,
तुमची ही अवस्था बघवत नाही हो. होय हा. मग तू देतोस भाकरा थापडू हं? हा? नाही, नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं. आता बघा की काय झालं. हा आबा गेले, कमळी पळून गेली. छा 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 लय वांगाळ झालं बघा. नाही म्हणजे काय मला म्हणायचं होतं की तुम्ही एकट्या पडला हो. आता हे सगळं घर एकट्या बाईनं चालवायचं. नाही कमळी होती, तिचा हातभार लागत होता, पण आता ती बी नाही. त्यात वर्ण शेती. मी काय म्हटलं, तुमचा भार जरासा हलका करूया. नाही काय आहे, माझ्या की नाही इकडे तिकडे लई ओळखी आहे. तुम्हाला सांगतो, आपली ती जमीन आहे की नाही ती आपण विकून टाकूया. हा तुम्हाला सांगतो, चांगली किंमत देतो. काय काळजी करू नका. ती रक्कम घ्यायची, बँकेत टाकायची आणि नुसतं व्याजावर जगायचं निवांत. नाही जमलं तर लेकीकडे जायचं. काय म्हणता? हा ए उठ, चल उठ. काय म्हणता? आज लगेच जायचं, लगेच डील करायची? अहो सकाळ तर होऊ दे. तोंड तुझ्या डोसक्यात खाली ना मी आता. ही जमीन आमच्या आबांची निशाणी आहे. त्यांनी घाम गाळून ही तमाळा फुलवलाय. त्याचा जीव आहे या मातीत. यापूर्वी कोणी किती बी सांगायचा प्रयत्न केला, कोणी किती बी विचारलं ना, तरी मी काही ही जमीन विकायची नाही, लक्षात ठेव. आणि एक, माझी कमळी पळून नाही गेली, ती मुंबईला शिकायला गेली आहे. त्यामुळं यापुढं तिच्याबद्दल काय बी बोलताना तोंड सांभाळून बोलायचं, समजलं? ते सगळं खरं आहे, पण तुम्ही एकल्या पडलाय त्याचं काय? मुर्दा बसविला तुझ्या. तू निघ येत ना, निघ. परत माझ्या दारात आलास ना तर तंगड तोडून हातात देईन सांगून ठेवते. चल निघ. अगं कमळे, तू का बोलत नाही त्याच्या संकट ग? अगं त्याने आपली केवढी मदत केली ती, आणि आज पण कसली फायटिंग केली त्यानं. अगं असं काय करायलीस? अगं तो काल बी आपल्याला हुडकत होता, आणि बंड्यानीच त्याला फोन केलता ना. मग फक्त एकदा सांगायचं की कॉलेज आणि हॉस्टेलला ऍडमिशन मिळाले, त्यात काय होतंय तेव्हा? निंगे, मुंबईत आल्यापासून सगळ्यांनीच आपल्याला त्रास दिलाय. त्या पोराचा बी काय भरोसा नाही. त्याच्या मनात काय असेल काय माहित. खरंच त्याला आपली मदत करायची असेल की दुसरंच त्याच्या काहीतरी मनात असलं तर? कमळे, निंगे, मला आता कुणावर बी भरोसा नाही. माझं ठरलंय, आता आपण अभ्यास आहे की अभ्यास एवढंच करायचं, सगळ्यांपासून लांब जायचं. अगं पण कमळे, या विषयावर मला अजून काय बोलायचं नाही. चल जेऊया. गुड. अन्नपूर्णा आजींनी स्वतःच कमळीच्या बाबतीत लक्ष घालायचं ठरवलंय, म्हणजे टेन्शन तर काही कारणच नाही. आय होप तुझी सगळी स्वप्न आता पूर्ण होतील. अगं आय 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 आय, केवढी मोठी रूम आहे कमळे. अगं बघ की, कसल्या मोमो गाद्या आहेत. अरे वा, दमलो बाबा. असं वाटायला लागलंय मी लय दिवसांनी आराम करतोय. कमळे, आपली अवस्था बघून की नाही मला तो इंग्लिश पिक्चर आठवायलाय बघ. अगं तू नाही का, ते एक बाळ किडनॅप होतंय आणि एक वेगळं कारनामा करून आपल्या घरला परत येतंय. आठवलं का नाही? ना आपलं बी तसंच आहे की बघ. आपण बी एवढं कारनामा करून आलो बाबा जिथं यायचं होतं तिथं. खरं आहे बघ. पण कमळे, काही म्हण, त्या अन्नपूर्णा मॅडमांनी आपल्याला राहायची सोय आणि हॉस्टेलची सोय एकदम भारी केली बघ की. काय आहे हे बघ की कमळे, झाड खोटच आहे. कसलं भारी आहे, 2-2 बेड. अय्यो कबीर सिंग, कमळे, वाडा भाऊ, वाडा भाऊ, वाडा भाऊ. शाहरुख खान. डिंग टिंग 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 डिंग टिंग.
अगं कमळे अगं मला नको. कमळे अगं बघ की टीव्हीत दाखवते तसलीच क्रीम हाय. ए दुसऱ्याच्या वस्तूला असा हात नाही लावायचा. ठेव. अगं कमळे गपकी, तुला काय बी कळत नाही. ही तर रूम समद्यांचीच हाय की नाही, मग रूम मधलं सामान बी समद्यांचंच हाय. आता बघ मी मस्त खात पीत जीवाची मुंबई करणार. अय्यो उठा. आपण इथं कशाला आलो विसरलीस? अभ्यास करायला आलो की नाही तेवढंच करायचं. एक्सक्यूज मी. अनिका हात मिळव. अनु हे सगळं काय आहे? तू शांत हो पहिले. बस बस. हे बघ तू थोडंसं खाऊन घे, तुला बरं वाटेल. मॉम प्लीज लीव मी अलोन. अगं जेवणावर कशाला राग काढतेस? तू जेवशील, तुला बरं वाटेल. आय नो तू अपसेट आहेस. आपण करूया ना, काहीतरी करूया. करायचं होतं तेव्हा तर काही नाही केलं, आता का? मला काहीही ऐकायचं नाहीये. प्लीज गो गो. अगं अनु मॉम प्लीज गो. चला 11. ओ बेटा हे बघ हे बघ हे बघ. ग्रॅनी आजी प्लीज नो. असं नाही. हे घे. नो. आई आता तूच हिला समजव. अनु मला सुद्धा राग आलाय हा. आणि तुला एक सांगू, आपल्याला जेवढा त्रास होईल ना, म्हातारीला तितकाच आनंद होईल. हे माझी सोनपापडी, अगे त्या म्हातारीसाठी आणि त्या पोरीसाठी तू कशाला जेवण सोडतेस? उलट अशा वेळेला ना आपण आपलं डोकं शांत ठेवून डाव टाकायचा असतो. त्या आपल्या म्हातारीची तू काळजी करू नको. मी आहे ना, मी बघून घेईन तिला. तसंही आता मोठी नात असं म्हणून तिला वेळ लागणारच आहे. आणि अशी नात जी परत कधीच येणार नाहीये. आय डोंट केअर. आजीची तोंडली ना जिवंत आहे, मेलेली आहे, येणार आहे की नाही येणार, आय डोंट केअर. केअर अबाउट द फॅक्ट की मी माझ्या फ्रेंड्सला सांगितलेलं, मी तिला कॉलेजमधून हकललंय, पण ती आज परत आली. माझ्या आजीच्या गाडीत बसून आली आणि आता ती माझ्या बाजूला बसणार, माझ्या बाजूला, आणि माझ्या फ्रेंड्स माझ्यावर असतील. वर्स्ट थिंग इज आजीने मला तिच्यासोबत फ्रेंडशिप करायला. हे सगळं मला सहन नाही होते. याच्यापेक्षा चांगलं मी मरून जाते. अनु काय काय बोलते ही पोरगी? हे काय सगळं? यू गावठाप, तुम्ही आमच्या रूम मध्ये कशा आल्यात? आणि हे माझ्या वस्तूंना कोणी हात लावला? किती एक्सपेन्सिव्ह आहे माहितीये तुम्हाला? चला निघा इथून. आउट. ऐकू येत नाहीये? गेट आउट. या अनिकाच्या मैत्रिणी बी अनिकासारख्या वडील घेऊन आल्यात वाटतं. व्हॉट? काय गणित गेट आउट गेट आउट? नाही जाणार. काय करणार आहेस? तुम्ही आम्हाला कॉलेजच्या बाहेर काढायचा बी लई प्रयत्न केला, पण काय झालं? कमळी कुणाला घेऊन आलती माहित आहे ना? कॉलेज आणि हॉस्टेल ज्यांचं आहे त्यासनी. आत्ता जर परत आमच्या नादी लागल्या का नाही, तर तुमचं नाव अन्नपूर्णा मॅडमच सांगतो. मग बघतो कोण बाहेर जातंय ते. जाऊ दे निघे. उगा यांना बोलून आपलं तोंड कशाला घाण करायचं? मग ह्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? तुम्ही इथे काय करताय? मी तुम्हाला कधीपासून शोधतेय बाहेर. काय झालं मॅडम? तुम्हाला इथे नाही राहता येणार. अहो असं काय करताय मॅडम? त्या सरांनी तर सांगितलं होतं हॉस्टेलला रूम मिळाली म्हणून. अहो कालपासून नीट झोपलेलो बी नाही, आंघोळ पांघोळ बी नीट नाही केली बघा. आणि या वेळेला कुठे जाणार आम्ही?
कमळे माझ्याने नाही होणार बाई आता. मी नाही अजून कॉलेजच्या बाकड्यावर बसून दिवस काढणार. एक गप तू एकदम गप्पा बस. तुमची हॉस्टेलची सोय झालीये पण ही रूम तुमची नाहीये. म्हणजे हे पेड हॉस्टेल आहे आणि इथं राहण्याकरता मुलांना पैसे द्यावे लागतात. कळलं? कमळे आता ग काय?